काहींचे शब्द असतात दगडावर कोरलेले, मग येतात शरद पवार, ज्यांचे शब्द कधी फिरतील याचा नेम नाही. छोटंसं उदाहरण बघा. समतेचा पुळका असणाऱ्या पवारांना डोक्यावर पुणेरी पगडी अजिबात खपत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो, कधी आम्हा लोकांचं स्वागत करायचं असेल तर कोणती पगडी त्या ठिकाणी द्यायची हे मी आपल्याला आता सांगणार आहे. जी पगडी मी त्यांच्या हातात देईन ती पगडी इथून पुढे आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये वापरली गेली पाहिजे. पवारांनी पुढच्याच क्षणी छगन भुजबळांना पुणेरी पगडी ऐवजी ज्योतिराव फुले घालत तसली माळी शैलीची पगडी घातली. म्हणजे टिळक, आगरकर, गोपाळकृष्ण गोखले यांचा वारसा राष्ट्रवादीला नको. पण मग 4 वर्षांनी पवारांनी पुन्हा एका समारंभात पुणेरी पगडी स्वीकारली. पुणेरी पगडीशी शरद पवारांचं काय वैर आहे ते पवारच जाणोत. मात्र तथाकथित नास्तिक पवारांच्या घरच्या भिंतीवर बुद्धिदाता गणराजही आहे. गणरायाच्या डोक्यावर पुणेरी पगडी आहे व तो गणराजही पवारांकडे टकमक पाहतोय. यालाच म्हणतात पलटीबाज पवार.